नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी एव्हरग्रीन अशी बटाट्याची रस्सा भाजी करत आहे, जी चवीलाही एकदम सुपरहिट आहे। तर यासाठी मी 2 बटाटे घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेत आहे। साल काढून घेतल्यानंतर या ठिकाणी मी ते बारीक कट करून घेत आहे। आता या ठिकाणी कढईमध्ये मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी मी घालत आहे। मोहरी फुटल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालत आहे आणि चिमूटभर हिंग। आता यामध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे कट केले होते बारीक, तर ते सुद्धा यामध्ये घालत आहे आणि थोडा कढीपत्ता। हे साधारण 2 मिनटं मी परतून घेणार आहे। आता यामध्ये 1 चमचा लसूण अद्रकाची पेस्ट पण मी घालत आहे, ती सुद्धा 1 मिनटासाठी परतून घ्यायची आहे। आता यामध्ये जे बारीक कट केलेले बटाटे आहेत ते मी घालत आहे। 1 मिनटं हे सुद्धा परतून घेणार आहे। गॅस हा लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। आता यावर मी झाकण ठेवत आहे आणि ते 5 मिनटासाठी लो फ्लेमवरच ठेवणार आहे। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट मी घालत आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा पावभाजी मसाला या ठिकाणी मी घालत आहे। पावभाजी मसाल्यामुळे आलूच्या भाजीला खूप छान अशी चव येते, त्यामुळे या ठिकाणी मी तो ॲड करत आहे। आता हे सुद्धा मी 1 मिनटासाठी परतून घेणार आहे। आता या ठिकाणी पाणी घालायचं आहे, तर अर्धं भांडं मी पाणी घालत आहे। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मी 15 मिनटासाठी झाकून ठेवत आहे। गॅस हा लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। आता याला छान अशी उकळी आलेली आहे। त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट मी घालत आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा 5 मिनटासाठी मी हे झाकून ठेवत आहे। आता यामध्ये मी बारीक कट केलेली कोथिंबीर घालत आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी छान शिजलेली आहे, तर एव्हरग्रीन अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे। खमंग आणि चवीलाही एकदम सुपरहिट अशी ही बटाट्याची रस्सा भाजी पोळी किंवा पुरीसोबतसुद्धा एकदम टेस्टी लागते, तर ती जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।